मुंबईत पुढच्या 10 वर्षात बांगलादेश आणि म्यानमारमधून येणाऱ्यांची संख्या वाढत जाईल, त्यामुळे भविष्यात मुंबईतील हिंदू कमी होतील असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलंय। अणुशक्तीनगरमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते। वरळीमध्ये प्रचार करण्यासाठी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना बोलवावं लागतं। पराभव समोर दिसत असल्यानं उबाठाचे नेते चलबिचल करतायत। एक काळ होता जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांना बाहेरच्या राज्यात बोलवलं जात होतं, मात्र आता तेलंगणावरून माणूस बोलवावा लागतो अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावलाय। एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांना सोलापूर पोलिसांनी नोटीस दिली आहे। असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या भाषणातून कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी, त्यांनी प्रक्षोभक भाषण करू नये अशी नोटीस त्यांना देण्यात आली आहे। विनायक राऊत यांना यापूर्वी तुम्ही खासदार म्हणून निवडून दिलं होतं, पण यंदा काय चुकलं की तुम्ही गळ्यात पुन्हा धोंडा पाडून घेतलात अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला। कुडाळमध्ये वैभव नाईक यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची सभा झाली, यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। कल्याण ग्रामीण मतदारसंघात राजेश मोरे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेनं सभा घेतली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली असून आमचा उमेदवार जिंकणारच असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला। बालाजी खदगावकर यांनी आमदार तुषार राठोड यांच्याबद्दल अपशब्द वापरले। यानंतर फडणवीस यांनी खदगावकर यांचा समाचार घेतला। बैलगाडी आणि कुत्र्याची गोष्ट सांगत फडणवीस यांनी खदगावकर यांना उत्तर दिलं। हिंगोलीच्या कळमनुरी मतदारसंघातील उबाठा पक्षाचे उमेदवार संतोष टारफे यांच्या प्रचारादरम्यान वाहनांची तोडफोड झाल्याची घटना घडली आहे। वाकोडी गावामध्ये हा प्रकार घडला। दरम्यान शिवसेनेतील उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड आणि मारहाण केल्याचा आरोप टारफे यांनी केला आहे। भाजपची सत्ता जनतेसाठी नाही तर आरएसएस आणि मुठभर लोकांसाठी आहे। शेतकरी आदिवासींसाठीचा पैसा आरएसएसच्या एनजीओकडे जातो असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे। विधानसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांना 100% पराभूत करा असं जाहीर आवाहन शरद पवार यांनी केलं। गद्दारांना शिक्षा द्यायची असते, गद्दारांना माफी नसते असं म्हणत त्यांनी वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधलाय। अजित पवार यांच्या भाषणावेळी उपस्थितांनी अजितदादा तुम आगे बढ़ो अशा घोषणा दिल्या। दरम्यान घोषणेनंतर तू बटन दाब मी आगे बढ़ो असं उत्तर दिल्यानंतर सभेत एकच हशा पिकला। पक्ष फोडण्यावरून शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय। पक्ष उभा करायला अक्कल आणि कष्ट लागतात, पक्ष फोडायला लागत नाही असा टोला शरद पवार यांनी लगावलाय। ते नगर जिल्ह्यातल्या राहुरीत बोलत होते। महाविकास आघाडीचा सुपडा साफ होणार असं विधान अमित शहा यांनी केलं। मोदींच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार होणार हे निश्चित असल्याचं म्हणत शहा यांनी महाविकास आघाडीला डिवचलंय। मर्दांनी आव्हानं द्यायची असतात, मला रस्त्यानं येऊन दाखवा म्हणाले, पण रस्ता तर दुरुस्त करा आधी असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर पलटवार केलाय। मोदींनी सगळीकडे जाऊन सांगितलं 400 खासदार निवडून द्या, कशासाठी तर संविधान बदल करण्यासाठी, पण तुम्ही आम्हाला मोठं मतदान केलं असं म्हणत शरद पवार यांनी मोदींवर निशाणा साधला। जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी सोडणार होते याचा साक्षीदार मी आहे असा मोठा दावा राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी केलाय। आव्हाड पवारांना एक सांगायचे आणि मागून दुसरंच करायचे असंही नजीब मुल्ला म्हणाले। विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाज भाजप आणि महायुतीला मतदान करणार असल्याची घोषणा लक्ष्मण हाके यांनी केली आहे। तुतारीला मतदान करणार नाही कारण शरद पवार यांनी जरांगे यांना पाठिंबा दिला असून जरांगे त्याच्या जोरावर आम्हाला विरोध करत असल्याचा हल्लाबोल हाके यांनी केला आहे।